मागील 4 ते 5 दिवसापासून सीना नदीला आलेल्या महापुरामुळे माढा तालुक्यासह मोहोळ तालुक्यातीलही गावांना मोठा फटका बसला असून मोहोळ तालुक्यातील अनेक गावांमधील घरांमध्येही पाणी शिरले होते। शेतीसह मोठे नुकसान झाले आहे। त्यामुळे पुन्हा पुराचे पाणी कमी होत असताना येथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। त्यामुळे करकंब येथील औषध खत दुकानदार असोसिएशन यांच्या वतीने तेथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू देऊन एक सामाजिक बांधिलकी जपली आहे। आज करकंब येथून विविध जीवनावश्यक वस्तूंचे किट मोहोळ तालुक्यातील मुंडेवाडी येथे नेऊन तेथील नागरिकांना पोहोच करण्यात आले। त्यामुळे त्या भागातील नागरिकांनी करकंब येथील खत औषध दुकानदार असोसिएशनचे आभार मानले आहेत। नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबातील लोकांना जिल्ह्यासह राज्यातील विविध भागातून मदत मिळत असून अनेक जण आपापल्या परीने मदतीचा हात पूरग्रस्तांना देत आहेत। आपणही फुल ना फुलाची पाकळी पूरग्रस्तांना मदत करावी असे आवाहन करीत आहेत। दिवसापासून आपण अनुभवतोय आपल्या गावामधली इतकं नुकसान की भविष्यात कधी कुणी ऐकूनही नव्हतं आणि कधी झालंही नाही, इतकं नुकसान झालं। गेल्या 8 दिवसापासून संपूर्ण गाव कुटुंब आपली गावं आपण भयभीत स्थितीत आहोत। खाण्याचं असं जनावरांचं असं प्रचंड हाल आपण बघितलं। पण गेल्या 3 दिवसापासून आमच्या गावाचा रस्ता चालू झाल्यापासून बाहेरून येणारे लोक असतील त्यांनी मदत करायला सुरुवात केली। त्याच्यामध्ये प्रामुख्याने अनेक कंपनी आल्या असतील आणि आज वास्तविक आता पंढरपूर तालुक्यातून करकंब येथून खत दुकानदार औषध असोसिएशन म्हणजे त्यांच्या संपूर्ण त्यांचे असोसिएशन आहे त्यांनी की या पूरग्रस्तांना मदत देऊन या ठिकाणी आले। निश्चितच आम्हाला या ठिकाणी ज्या आमच्या जी गावावर एवढी मोठी आपत्ती आली त्याच्यात तुम्ही आम्हाला जे सहकार्य आमच्याला ते धीर देण्याची भूमिका केली त्याच्याबद्दल तुमचं आमच्या संपूर्ण ग्रामस्थाच्या वतीनं या ठिकाणी मनापासून खूप खूप आभार। आणि विशेष म्हणजे तुम्ही केलेली मदत आयुष्यभर आमच्या स्मरणात राहील हेही आवर्जून तुम्हाला सांगतो।